आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 12:43 कलेक्टर सरांच्या मेलवरती मेल प्राप्त झाला। तो रशियन भाषेत होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ऑफिसेसमध्ये आहात त्या ऑफिसमध्ये त्यांनी ते 10 ठिकाणं त्या मेलमध्ये नमूद केलेले होते आणि त्या ठिकाणी बॉम्ब बसवलेला आहे असं त्या मेलमध्ये नमूद होतं। ती सर्व जी 10 ठिकाणं आहेत ती 10 ठिकाणं युक्रेनमधले आहेत आणि कीव शहरातले आहेत। त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण आहे कीव सेंट वाटालिया मायुस्का 10 गुलिव्हर या ठिकाणचं। दुसरं आहे कीव मधलंच मायोकोस्पी अव्हेन्यू 29 जिल्हा प्रशासनाचं ठिकाण आहे ते। त्याच्यानंतर मेट्रो स्टेशन कीव ते एक ठिकाण आहे अव्हेन्यू पोवित्रेनिक्शिल आणि त्याच्यानंतर कीव शहरातलं हॉल्डोमिस्का स्ट्रीट त्या ठिकाणचं आहे आणि एक जे आहे ते युक्रेनचं संरक्षण मंत्रालय त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर 7वं ठिकाण जे आहे ते अरब प्रजासत्ताक इजिप्तमधलं युक्रेनच्या दूतावासाची इमारत म्हटलेलं आहे त्यांनी, इमारत क्रमांक 50। त्याचबरोबर कीव सेंट लिव्हिस्का T20 ती जी इमारत आहे ती इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट युक्रेनची इमारत आहे। त्याच्यानंतर झिटोमीर ऑल पेरेमोगी 26 TV चॅनल SK1 या ठिकाणचं एक ठिकाण त्यांनी दिलंय आणि मिखाइलो रुशेव्हेस्की स्ट्रीट 5 कीव आणि शेवटचं जे ठिकाण त्यांनी दिलंय युक्रेनमधील अमेरिकन दूतावास सेंट सिकोसोर्गो 4 ती जो आहे ते ठिकाण आहे कोल्व्हिन्सा ऑल टँकोवा कीव मध्ये। असे हे 10 ठिकाणचे त्यांनी ती यादी दिलेली आहे आणि मला वाटतं तो जो मेल आहे तो मेल चुकीने आपल्या गव्हर्नमेंटच्या मेलवरती आलेला दिसतो। त्याची आपण थोडी गांभीर्याने दखल घेऊन त्या ठिकाणी कदाचित आपल्याकडे पण काही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॉम्ब शोधक पथक आपण या ठिकाणी बोलवलं होतं आणि आपल्या जिल्ह्याचं बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी येऊन आपल्या इमारतीची तपासणी करून निघून गेलेला आहे। याच्यामध्ये तसा काही कुठलाही संदर्भ जोडलेला नाही। तो जो होता तो अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी स्पेसिफिक आलेला होता आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाच्या बिल्डिंग पण म्हटलेल्या होत्या त्यांनी पुण्याच्या आपलं औरंगाबाद आणि नागपूर आणि मुंबई आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अहिल्यानगर असे एक 4-5 जिल्हाधिकारी कार्यालयांना त्या ठिकाणी आलेला होता तो मेल। त्या दिवशी पण आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी केलेली होती आणि वेळोवेळी आपण आता पूर्ण कार्यालय हे CCTV मध्ये आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे आणि आता ज्या ज्या ठिकाणी CCTV कमी आहेत त्या ठिकाणी पण लवकरच CCTV बसवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे गेटवरची सिक्युरिटी जी आहे आपली पोलीस सिक्युरिटी ती पण आपण टाईट केलेली आहे। त्याच्यामुळं अनोळखी व्यक्ती दिसताच सिक्युरिटी पण आपल्याला त्या ठिकाणी येऊ देत नाही। संशयास्पद व्यक्ती दिसली तरी सिक्युरिटीचा त्या ठिकाणी आपल्यावर चांगल्या प्रकारे वॉच आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।